महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते। प्रहार संघटनेचे शिवसेनेत विलीनीकरण होण्यास बच्चू कडूंची मानसिकता नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रहार संघटना स्वतंत्र राहून विधान परिषद देण्याचा बच्चू कडू यांनी शिवसेनेला प्रस्ताव दिलाय। बच्चू कडू उद्या या संदर्भात आपली अधिकृत भूमिका देखील जाहीर करणार आहेत। प्रहार संघटनेचे शिवसेनेत विलीनीकरण करून बच्चू कडू यांना विधान परिषद देण्याची शिवसेनेकडून ऑफर दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं, मात्र अशी कोणतीही मानसिकता नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिकृत घोषणा, अधिकृत माहिती बच्चू कडू पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देणार आहेत। त्यामुळे आता उद्याच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। त्यामुळे बच्चू कडूंना संधी दिली जाते की अन्य कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे प्रहारला स्वतंत्र ठेवा आणि मग विधान परिषद द्या अशी मागणीही केली जाण्याची शक्यता आहे। प्रहारचं सेनेत विलीनीकरण करण्यासाठी मानसिकता नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या संपर्कात आहेत। यशपाल, काय नेमकी माहिती समोर येते बच्चू कडूंकडून? तन्मय, आज बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांच्याकडून शिवसेनेमध्ये विलीनीकरणाबाबत प्रत्येकाची भूमिका जाणून घेतली। परंतु या बैठकीनंतर एकत्रित कार्यकर्त्यांचा जो सूर होता की प्रहार जी मूळ संघटना आहे ती संघर्ष करणारी संघटना आहे, या संघटनेचं अस्तित्व संपून चालणार नाही, शिवसेनेत विलीन व्हायचं तर त्यांनी एक प्रकारे विरोधच केलेला आहे। परंतु प्रहार संघटनेचं अस्तित्व स्वतंत्र ठेवून शिवसेनेसोबत येण्यास मात्र बच्चू कडू तयार आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आणि या उद्या बच्चू कडू त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत। एकूणच त्यांना जी विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्यासाठी शिंदे गटाकडून एक पूर्वअट ठेवण्यात आलेली आहे की शिवसेनेमध्ये विलीनीकरण केल्याशिवाय तुम्हाला विधान परिषद मिळणार नाही। आता यावर नेमका काय निर्णय होतो हे आता पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। तन्मय, मग धन्यवाद यशपाल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।